आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्या, अन्यथा तीव्र आंदोलन। मनसे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांचा इशारा। परभणी रेल्वे स्थानकामध्ये विविध विकास कामे मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहेत, परंतु सदर काम हे अत्यंत संथ गतीने होत असल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 यावर जाण्यासाठी लिफ्ट बसवण्यात आली आहे, परंतु सदर लिफ्ट बंद असल्यामुळे वयोवृद्ध नागरिक, दिव्यांग व्यक्ती, महिला, लहान मुलं यांची गैरसोय होत आहे। तसेच रेल्वे स्थानकावरील एक्सिलेटर, सरकत्या पायऱ्या ह्या बंद झालेल्या आहेत। तसेच प्लॅटफॉर्मवरील शौचालय बंद असल्यामुळे प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतोय। या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांनी परभणी रेल्वे व्यवस्थापक यांना निवेदन दिले असता त्यांनी ते स्वीकारलं नसल्यामुळे श्रीनिवास लाहोटी यांनी सदर निवेदन व्यवस्थापक यांच्या कार्यालयाबाहेर चिटकवून प्रवाशांना तात्काळ सर्व सुविधा उपलब्ध करून द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांनी आज गुरुवार 29 मे रोजी दिला आहे। पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। इथल्या ॲक्सिलेटर आणि विकास काम आणि कमीत कमी 5 वर्षापासून बांधून तयार असलेला तो ब्रिज ह्या संदर्भात प्रामुख्याने गेले 5 वर्ष मी भांडत आहे आणि काही कारण किंवा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही रेल्वे अधिकाऱ्यांना फोन करतो तर ते म्हणतात की आम्ही मालक आहे वगैरे वगैरे वगैरे, ते सगळ्या अशा आरोगंटली ते करतात। असो, कदाचित त्या बायकोसोबत त्यांचं काहीतरी भांडण झालं असेल त्या दिवशी, म्हणून ते मला राग काढला। त्याच्यानंतर आज आम्ही एक निवेदन तयार केलं। RPF PI, DRM नांदेड आणि जनरल मॅनेजर सिकंदराबाद हा भाग ज्यांच्या अंडरमध्ये येतो त्या तिघांना निवेदन पाठवणार आहे। प्राथमिक स्वरूपावर आम्ही स्टेशन प्रबंधक म्हणजे स्टेशन मास्टर अरविंद इंगोले साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो, पण त्यांनी सांगितलं की मला निवेदन घेण्याचा अधिकार नाही, मी निवेदन तुमचं घेऊ शकत नाही। आणि आमच्या ज्या समस्या आहेत, ॲक्सिलेटर असो, लिफ्ट असो, ह्या सगळ्या बंद आहेत, म्हणजे कधी सुरू असतात कधी बंद असतात। आणि जे ह्या लिफ्टचं काम आहे कमीत कमी प्रायोरिटीवर त्या लिफ्टचं काम करून त्या तात्काळ सुरू करायला पाहिजे, तसली कुठली परिस्थिती नाही। आणि इथं म्हणजे भोंगळ कारभार झालेला आहे। इथं कोणी कोणाला म्हणजे अडचण जर असेल तर ती मांडायची कुठं, ह्याचा सुद्धा फार मोठा प्रश्न इथं आहे। त्याच्यामुळं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मेल तर करणारच आहे, पण हे निवेदन इथं चिटकवलेलं आहे आणि आमच्या मागण्या आणि 15 दिवसाचा ह्यांना वेळ दिलेला आहे। 15 दिवसात जर नाही झालं तर ज्याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना फेमस आहे आणि सोनू लाहोटी, त्या हिशोबाने एक अनोखं आगळं वेगळं आंदोलन या रेल्वे स्टेशन परिसरात आम्ही करणार आहोत। 15 दिवसात किमान आमच्या प्रश्नाची उत्तरं तरी द्यायला पाहिजे यांनी। DRM साहेबांसोबत चर्चा झाली, पण त्यांनी कुठला तरी राग माझ्यावर काढला, त्याच्यामुळे मी काय त्यांना परत फोन केला नाही। आंदोलन लाज वाटली पाहिजे या पूर्ण रेल्वे प्रशासनाला, या पद्धतीचं अनोखं आंदोलन करेल लोकशाही पद्धतीने। अधिकार नाही म्हणतात त्यांना, हे सगळं तोंडीच व्हायला की अधिकार नाही वगैरे वगैरे, पण असं कुठला ठोस पुरावा नाही की ह्या कारणास्तव ह्या नियमानं मला अधिकार नाही तुमचं निवेदन स्वीकारण्याचं, असं दाखवत नाही। किती वाद घालावं काय घालावं ठीक आहे, असो। एक पत्र इथं देऊन टाकलेले आणि RPF PI साहेबांना अजून कुठल्या ह्यांच्या गोष्टी असतील तर त्या सगळ्यांना मेलवर व्हॉट्सअपद्वारे हे पत्र मी मेल करणार आहे। आणि त्या हिशोबानं नाही जर झाल्या मागण्या मान्य तर 15 दिवसानंतर 100% आंदोलन, लोकशाही पद्धतीनं अनोखं आंदोलन।